कोणती अशी लक्षणं आहेत की ज्यामुळे आपल्याला कळेल की आपल्या बाळाला आईचं दूध हे सफिशियंट मात्रेमध्ये मिळतंय की नाही किंवा आईच्या दुधाने बाळाचं पोट भरतंय की नाही. अनेक वेळा बाळ दूध पिऊन देखील रडत राहतं, पण त्यामागे फक्त बाळाचं पोट भरत नाही आहे किंवा आईच्या दुधामुळेच बाळाचं पोट भरत नाही आहे असं अनेक पॅरेंट्सला वाटतं आणि त्यामुळेच ते कोणालाही न विचारता स्वतःहूनच टॉप फीड सुरू करतात. एकतर गाईचं दूध सुरू करतात किंवा ते पावडर फीडिंग सुरू करतात. पण आज आपण बघणार आहोत की अशी नक्की कोणती लक्षणं आहेत की ज्यामुळे आपल्याला कळेल की नक्की हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे, बाळाचं पोट भरतं आहे की नाही किंवा बाळ हे पोट भरत नाही आहे म्हणून रडतं आहे की काही इतर कारणं देखील त्याच्यासाठी असू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर मृणाली पुरारकर, वर्किंग ॲज अ चाइल्ड स्पेशालिस्ट इन पनवेल. तर अनेक न्यूबॉर्न बेबीच्या आईला खास करून ज्या फर्स्ट टाईम मदर झाल्यात म्हणजे पहिल्यांदाच आई झाल्या आहेत अशा स्त्रियांना अनेक वेळा हा प्रश्न असतो की माझं दूध हे माझ्या बाळाला पुरेसं असेल की नाही किंवा माझ्या दुधाने माझ्या बाळाचं पोट भरतंय की नाही किंवा माझं बाळ हे दूध प्यायल्यानंतर पण सतत का रडत राहतंय आणि यामुळेच त्या सतत स्ट्रेसमध्ये असतात आणि या स्ट्रेसमुळे देखील त्यांच्यामध्ये दुधाचं प्रमाण हे कमी होताना देखील दिसून येतं आणि ही शंका मोस्टली ब्रेस्टफीड करणाऱ्या मदर्समध्येच आढळून येते. कारण की जी बाळ टॉप फीड घेत आहेत किंवा फॉर्म्युला फीड घेत आहेत याच्यामध्ये आपण ते जे दूध आहे ते व्यवस्थित प्रमाणामध्ये मेजर करतो आणि मग देतो. मेजर करून बनवतो आणि शिवाय बाळाने किती प्रमाणामध्ये घेतलं आहे हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये कळून येतं. पण खास करून जी बाळं ब्रेस्टफीडवर आहेत तर त्याच्यामध्ये आपण हे कधीच ओळखू शकत नाही की नक्की आपण किती प्रमाणामध्ये बाळाने आपल्या दूध सक केलेलं आहे किंवा दूध घेतलेलं आहे. आणि मदर्स फीड हे मेजर करता येत नाही कारण की प्रत्येक बाळाची डिमांड ही वेगळी असू शकते आणि त्यानुसारच सप्लाय हा वेगळा असू शकतो. आणि याच प्रॉब्लेममुळे अनेक पॅरेंट्स बाळ ब्रेस्टफीड केल्यानंतर देखील जर का रडत असेल तर असं समजतात की बाळाचं पोटच भरत नाही आहे आणि त्यानंतर ते स्वतःहूनच टॉप फीड सुरू करतात. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच प्रत्येक वेळेला बाळ रडल्यानंतर त्याला भूकच लागली असेल असं नसतं. कारण बाळ त्यांची फिलिंग्स ज्या आहेत त्या फक्त रडूनच व्यक्त करू शकतात. तर अशा वेळेला जर का ते दूध प्यायल्यानंतर त्यांनी सू पास केली आहे किंवा शी पास केली आहे तर अशा वेळेला देखील ते रडून व्यक्त करतात किंवा जास्त गॅसेसमुळे त्यांना कॉलिकी पेन होत असेल अशा वेळेला देखील ते रडून व्यक्त करू शकतात किंवा अजून त्यांना झोप देखील आली असेल त्याच्या वेळेला देखील ते रडूनच व्यक्त करतात. किंवा काही वेळेला बाळाला आपल्या आईने सतत जवळ घेऊन राहावं असं वाटत असेल, लव्ह आणि अफेक्शन याची गरज जेव्हा त्यांना असेल त्यावेळेला देखील ते रडूनच व्यक्त करतात. आता आपण बघणार आहोत अशी कोणती लक्षणं आहेत की जी बघून आपण ठरवू शकतो की माझ्या बाळाला माझं दूध हे पुरतंय किंवा माझ्या बाळाला हे दूध सफिशियंट आहे. पहिलं म्हणजेच बाळ हे जर का व्यवस्थित दूध पित असेल किंवा त्याचं पोट हे व्यवस्थित भरत असेल तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजेच बाळ 24 तासामध्ये कमीत कमी 7 ते 8 वेळा तरी सू पास करते. सकाळी 8 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवसाच्या सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही मेजर केल्यास त्याच्यामध्ये कमीत कमी बाळाने 7 ते 8 वेळा तरी सू केलेली पाहिजे. 0 to 6 मंथ ओल्ड बेबीजमध्ये मोस्टली हायड्रेशनसाठी ते आईच्या दुधावरतीच अवलंबून असतात. त्यामुळेच त्यांना वरून आपण कुठल्याही प्रकारचं पाणी पाजत नाही कारण त्यांची हायड्रेशनची जी काही रिक्वायरमेंट आहे ती आईच्या दुधावरतीच अवलंबून असते. सो जर का तुमचं बाळ हे 7 ते 8 वेळापेक्षाही जास्त वेळा युरिन करतंय तर ही एक चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ की त्या आईचं दूध हे त्या बाळासाठी हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी सफिशियंट आहे. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजेच बाळाचं वेट गेन हे प्रॉपर होत असेल तर. न्यूबॉर्न बेबीच्या वेट गेनच्या पॅटर्नमध्ये सुरुवातीचे काही दिवस म्हणजे जवळजवळ 5 ते 7 दिवस बाळाचं वेट लॉस होत असतो आणि हे अतिशय नॉर्मल आहे. सुरुवातीचे जे 7 दिवस आहेत याच्यामध्ये जवळजवळ बर्थ वेटच्या 10% एवढा वेट लॉस. तर वयाच्या 10व्या ते 14व्या दिवसापर्यंत बाळाचं वजन हे बर्थ वेट जेवढं होतं तेवढंच पुन्हा एकदा होऊ लागतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून एक प्रॉपर वेट गेन स्टार्ट होतो. त्यामध्ये सुरुवातीचे 3 महिने बाळाचं वजन हे अराउंड 20 to 30 ग्राम्स पर डेनी वाढत असतं. सोबतच या चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की नक्की बाळाचं वजन हे कुठल्या पॅटर्नमध्ये वाढत असतं. तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजेच बाळ दूध प्यायल्यानंतर 2 ते 3 तास तरी शांत झोप घेते.
चौथं महत्त्वाचं लक्षण म्हणजेच बाळ 2 ते 3 तासानंतर स्वतःहून उठून दुधासाठी डिमांड करते. म्हणजेच कमीत कमी बाळ दिवसभरामधून 8 ते 12 वेळा फीड घेते. चौथं लक्षण म्हणजेच बाळ हे दूध प्यायल्यानंतर ॲक्टिव्ह असते, प्लेफुल असते आणि शिवाय सॅटिस्फाईड दिसते. बाळ दूध पिऊन झाल्यानंतर जर का पोट भरलं असेल तर स्वतःहूनच ब्रेस्ट सोडते. सोबतच त्यांची जीभ किंवा त्यांचं तोंड, त्यांचे लिप्स जे आहेत ते मॉइस्ट आणि वेट दिसतात. 7 म्हणजेच थ्रोट मुवमेंट्स. जेव्हा बाळ दूध पित असतं त्यावेळेला त्यांची सकिंग मुवमेंट आणि सोबतच त्यांच्या घशाच्या इथे जर का मुवमेंट दिसत असेल, यामुळेच आपल्याला ते स्वॉलो करत आहेत हे दिसू शकतं. आणि 8वं महत्त्वाचं लक्षण म्हणजेच ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर आईला तिचे ब्रेस्ट हे सॉफ्ट आणि लायटर फील होतात. म्हणजेच ब्रेस्टमध्ये कुठल्याही प्रकारचं लंप किंवा ब्रेस्ट एंगॉर्जमेंट राहत नाही. यासोबतच कधीकधी बाळं मोस्ट ऑफ द टाईम ब्रेस्ट फिडिंग करताना झोपतात. खास करून जी बाळं 3 महिन्याच्या आतली आहेत, सो 0 to 3 मंथमधली जी बाळं आहेत ती ब्रेस्ट फिडिंग करताना ते सकिंग स्वॉलोविंग करता करता झोपी जातात. पण अशा वेळेलाच एक टिप अशी आहे की जेव्हा बाळ तुमचं झोपी जातं त्यावेळेला त्यांच्या तळव्यांना किंवा त्यांच्या बॅक साईडला तुम्ही जेंटल स्टिम्युलेशन द्या. त्याच्यानंतर ते थोडे जागे होतात. जागे झाल्यानंतर ते आपोआप पुन्हा एकदा सक करायला लागतील. आत्तापर्यंत एक्सप्लेन केलेल्या 7 ते 8 साईन्सपैकी जास्तीत जास्त साईन्स जर का तुमच्या बाळामध्ये दिसत असतील तर नक्कीच तुमच्या बाळाला तुमचं दूध हे पुरतं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या टॉप फीड स्टार्ट करण्याची गरज नाही आहे. पण जर का याच्यापेक्षा कमी साईन्स जर का तुमच्या बाळामध्ये दिसत असतील तर एकदा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. ही व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि बेबी रिलेटेड अशाच क्वेरीज आणि त्यांचे सोल्युशन्स ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.